राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छाया सागर कुसाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। 2.5 वर्षांपूर्वी चक्रेश्वरवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती। ग्रामस्थ आणि गटनेत्यांच्या ठरलेल्या समझोत्यानुसार आजची निवडही बिनविरोध झाली। राधानगरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चक्रेश्वरवाडी गावामध्ये 1993 साली ग्रामपंचायतीची स्थापना झाली आहे। स्थापनेपासूनच्या सर्व निवडणुका मोठ्या राजकीय ईर्षेने झाल्यात। या राजकीय ईर्षेमध्ये गटातटाच्या वादातून गावचं मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक नुकसान झाल्याचं लक्षात आल्यानंतर 2023च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व गटप्रमुख आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली। ठरलेल्या समझोत्यानुसार उपसरपंच कमल शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं उपसरपंच पद रिक्त होतं। सरपंच सदाशिव भांदिगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड सभेत छाया सागर कुसाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची ग्रामपंचायत अधिकारी दीपक पाटील यांनी बिनविरोध निवड घोषित केली। या सभेला सागर कुसाळे, भरत चावरे, ताई नरके, वनिता नरके, कमल शिर्के हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। यावेळी झालेल्या सत्कार सभेत सरपंच सदाशिव भांदिगरे, तुषार करपे, दयानंद बारड यांनी शुभेच्छा देत ग्रामविकासाचा आढावा घेतला। याप्रसंगी हलगी ताशाच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत चक्रेश्वर मंदिर ते माळवाडीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली। मिरवणुकीदरम्यान महिलांनी औक्षण केलं। यावेळी माजी सरपंच सातापा नरके, एपी कुसाळे, शंकर नरके, बंडोपंत कुसाळे, शंकर कुसाळे, दिलीप कुसाळे, पांडुरंग कुसाळे, महादेव कुसाळे, राजेंद्र कुसाळे, युवराज कुसाळे, युवराज शिर्के, पांडुरंग शिर्के, बळवंत कुसाळे, रंगराव वागणेकर, पांडुरंग करपे यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते।